सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय 4 ऋतवाक मुनींच्या मुलाची कथा। सुत पुढे सांगू लागले, सुधोमण्याची गोष्ट ऐकून अगस्तींना आनंद झाला, पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एखादी गोष्ट ऐकण्याविषयी शिवपुत्र कुमारांना विनंती केली। त्याची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगावयास सुरुवात केली। तो म्हणाला, मुनिवर ऐकावे, मी आता भागवतातील एक भाग सांगतो, ज्यामध्ये गायत्रीचे अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्माविषयी विवरण केले असते व गायत्रीचा महिमा वर्णन केलेला असतो, त्यालाच भागवत म्हणतात। ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातली आहे, म्हणून तिला भागवत म्हणतात। हिची आराधना ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नित्य करतात। जर ब्रह्मा विष्णू शंकर करतायत तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही। आणि मग पूर्वी ऋतवाक नावाचा एक ऋषी होऊन गेले। त्यांना एकच मुलगा झाला। त्याचा रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर जन्म झाल्याने गंडांत योग होता। त्या मुनींनी आपल्या मुलाचे जातक कर्मापासून मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले, पण त्याच्या जन्मापासूनच मुनींचे सर्व सुख व आनंद यांना जणू ओहोटीच लागली। मुनी स्वतः नेहमी आजारी असत, तो मुलगासुद्धा अत्यंत दुर्बुद्धीने निपजला। ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीने दुःखी असत। एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेले। तो आईवडिलांचं मुळीच ऐकत नव्हता, जुमानत नव्हता। त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत। तेव्हा विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र का आला, की कोणत्या कारणाने आला असावा बरे। खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं उत्तम नाही का। अशा मुलामुळे आपले पितर स्वर्गात नरकात निश्चित पडतील, पण आईवडिलांना अजन्म दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही। मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठीच याचा जन्म झाला आहे। खरोखर त्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आईबाप धन्य होत। कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो, वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो। कुपुत्रामुळे यश लौकिक तर मिळत नाहीच, पण मृत्यू नंतर चांगली गतीही मिळत नाही। मिळेल याची आशाच करायला नको। वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी, वाईट मित्रामुळे सुखाची हानी होते। अशा दुःखामुळे काही काळ गेल्यावर ते ऋषी गर्ग मुनींपाशी गेले आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की हे असे का बरे झाले असावे, कारण ते स्वतः गुरुच उत्तम प्रकारे सेवा वेद शिकलेले, नियमपूर्वक ब्रह्मचर्य आश्रमाचे आचरण केल्यानंतर शास्त्रविधीनुसार लग्न करून गृहस्थाश्रमात पदार्पण केले। नित्यकर्मे पंचयज्ञांचे पालन करून केवळ स्वर्गप्राप्तीच्याच हेतूने विधी गर्भदान करून स्वतः धर्मपत्नीबरोबरच शरीर संबंध ठेवले आणि त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र व्हावा। केवळ कामवासना शमविणे हा हेतू कधीच नव्हता। असे असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा। गर्गाचार्य ज्योतिषविद्येचे जाणकार असल्यामुळे त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडला। गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनीश्वर ऐका, या सर्व योगामध्ये तुम्ही पत्नी अगर तुमचे कुळ यांचे चरण हा गंडांत योग आहे।
त्यावेळचा हा परिणाम आहे. आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी श्री दुर्गती नाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल. त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपत मोठा चमचमट करीत पृथ्वीवर कुमुद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत नावाने प्रसिद्ध झाला व त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली. मग ते ऋत्वाक मुनी गर्गाचार्यांची आज्ञा घेऊन दुर्गा भवानीची आराधना करू लागले. देवीच्या प्रसादाने सर्व दुःखापासून मुक्त झाले. कार्तिकेय पुढे म्हणाले की देवीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमुच नावाच्या एका मुनींनी तिला उचलून आणली आणि तिचे नाव रेवती ठेवले. स्वतःच्या मुलीप्रमाणे लालन पालन करू लागले. योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा योग्य वर मिळेना तेव्हा ती अग्निशाळेत गेले आणि हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्निनारायण प्रसन्न झाले व ऋषींच्या समोर प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले, हिच्याकरता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे. तो प्रतिभावंत, बलवंत, शूर, नित्यविजयी आणि मधुर वाणीने युक्त असा आहे. हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असे झाले की दैवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत आला असता आश्रमानजीक येऊन पोचला. तो विक्रमशील राजाची पत्नी कालिंदी हिच्या पोटी जन्मास आला होता. आश्रमात प्रवेश करताच क्षणी त्याची नजर रेवतीवर पडली. त्याने तिला विचारले की हे प्रिये, महर्षी कुठे असतील ते मला सांग, म्हणजे मी त्यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेईन. ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत आहेत. तेव्हा तो राजा यज्ञशाळेचा दरवाजा जाऊन उभा राहिला. त्या सर्व राजलक्षणांनी युक्त मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्याला गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. मी फार काळ ज्याची वाट पाहत होतो तो हा माझा होणारा जावई आहे. आपण आमच्या घरी आला आहे. मग त्यांनी अर्घ्य घेऊन राजाचे स्वागत केले. प्रमुच ऋषींनी त्याला त्याचे राज्य, प्रजा, कारभार, सेवक खुशाली विचारली आणि पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीची माझी खुशाली विचारित नाही, कारण ती माझ्यापाशीच सुखरूप आहे. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने प्रश्न केला की इतर सर्व ठीक आहे, पण पत्नी इथे कशी असेल? त्यावर ऋषींनी सांगितले, रेवती नावाची तुझी पत्नी अतिशय सुंदर अशी इथे असून तू जाणत नाहीस, हे कसे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतःपुरात आहेत. सर्व त्या मला माहिती आहेत, परंतु आपण जी कुणी रेवती म्हणता ती खरोखरच मला माहिती नाही आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्या जिला तू प्रिय अशी हाक दिलीस तीच माझी कन्या. तिला विसरलास काय? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार. मी पण सहजच तिला असे म्हणालो. माझ्या मनात काहीच हेतू नव्हता. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतःकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. केवळ देवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तसे म्हणालास. जेव्हा मी अग्निदेवाला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले तेव्हा तिने तुझेच नाव सांगितले. तर आता तुला मी ही कन्या अर्पण करणार आहे आणि ती तुझा स्वीकार कर. आणखी विचार करू नकोस. आज आपण हा भाग इथपर्यंतच पाहूया, कारण हा खूप मोठा आहे आणि सखोल आहे. तर उद्या आपण नक्की भेटूया. जय जगदंब, जय जगदंब. शाकंभरी नवरात्र आहे, त्यामुळे देवी भागवत हे वाचलंच जाणार.